नमस्कार दोस्तों, आज आपण टेन्स शिकण्यासाठी जे आपण लोक टेन्स शिकत नाही त्यासाठी लागणाऱ्या सुरुवातीच्या 5 गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीकडे आपण फोकस टाकणार आहोत आणि त्यानंतर मग तुम्हाला 12 टेन्स 12 त्याचे व्हिडिओज बनवून तुम्ही आरामात शिकू शकाल इतक्या सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आता टेन्स शिकण्यासाठी लागणाऱ्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या गोष्टी कोणत्या आहेत टेन्स शिकण्यासाठी आवश्यक. तसा आपण शब्दांच्या ज्या जाती आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, इंटरजेक्शन, कंजंक्शन, तर ह्या सर्व ज्या आहेत क्रियापदे ह्या सर्व ज्या शब्दांच्या जाती आहेत आवश्यक आहेत त्याच्यामध्ये पुन्हा फ्रेजल वर्ब अजून एक्स्ट्रा येतातच असं काय नाही, कारण की शब्द अजून वेगवेगळे तयार झाले की त्यांचा अर्थ कसा बदलते बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासाठी. तर शब्दांच्या 8 जाती खूप महत्त्वाच्या आहेत त्या आपण समोर सांगणारच आहे. छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मिळतील, परंतु आज मात्र आपण अत्यंत महत्त्वपूर्ण टेन्स शिकण्यासाठी जे आज इंग्रजी शाळेत जाऊन मुलं टेन्स शिकत नाही, सर्वत्र ट्युशन लावून देखील मुलांना टेन्स येत नाही, परंतु इथे येणारा विद्यार्थी त्यांना मात्र 2 महिन्यामध्येच टेन्स येतात. परंतु ह्या गोष्टी 14-15 वर्षापासून दाबून ठेवण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये राजकारण आहे, परंतु किती दिवस दाबून ठेवणार आणि याला जबाबदार आपणच आहोत, दुसरे कोणी नाही आहेत. आता मात्र ऑल इंडिया लेवलवरती आमचं काम सुरू होणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांना समजणार आहे की यांच्या संस्था निर्माण होणं खूप गरजेचं आहे, कारण की हा CBSE पॅटर्नला भारी आहे. पण आम्हाला प्रेमशाही थोडेसे कमजोर भेटलेले आहेत, त्यांच्यामध्ये ताकद यायला थोडासा वेळ लागेल ना. चला तर 5 गोष्टी महत्त्वाच्या. पहिली गोष्ट ज्याला आपण नाऊन म्हणतो, नाऊन. नाऊन पहिली गोष्ट नाऊन, संज्ञा, नाम. याच्यामध्ये देखील 5 प्रकार आहेत नामाचे. सामान्य नाम, विशेष नाम. पहिला सामान्य नाम, दुसरा विशेष नाम आहे. तिसरा समुदायिक नाम ज्याला आपण कलेक्टिव्ह म्हणतो. चौथा ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन ज्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. आणि 5वा मटेरियल नाऊन ज्याला आपण पदार्थवाचक नाम. त्याच्या सविस्तर पुस्तकात पाहून टाकायचं. सध्या एक गोष्टींचा किती महत्त्व आहे त्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणत्या पुस्तकात मिळतील नामाचे 5 प्रकार, किंवा एकंदरीत याही पुस्तकात हे हासुरे छोटीशी पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारची व्याकरण आहे. 10वी-12वीचे विद्यार्थी जे शिकणारे आहेत त्यांना परीक्षेत विचारले जाणारे सगळी व्याकरण छोट्याशा पुस्तकात आहे, घेऊन टाकायचं आहे. चला तर नाऊन. दुसरा प्रोनाऊन. सर्वनाम. याचे प्रकार आहेत ते पाहायचे. तिसरा वर्ब्स. वर्ब्स क्रियापदे. चौथा बीचे रूपे, बी फॉर्म्स. बीचे म्हणजेच टू बीचे रूपे. आणि टू हॅव फॉर्म्स.
टू हॅवची रुपये. तर 5 शब्दांसाठी 5 मिनिटं लागलेले आहेत, कारण की भाषण देतो ना. ठीक आहे, चला. तर हे नाउन, प्रोनाउन, सर्वनामे, वर्ब्स, टू बीचे क्रियापद, नंतर टू बीची रूपे आणि हॅवची रूपे. कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्ही पाहाल तर तुम्हाला मिळतील, इंग्रजी शिकवणाऱ्या किंवा व्याकरणाच्या पुस्तकामध्ये. तरी देखील सांगून देतो, सर्वनाम जे आहेत ते सर्वनाम कोणते आहेत. तर पहा, जसं आय, मी, माय. दुसरा वी, अस, अवर्स. तिसरा यू, युअर. थोडक्यामध्ये समजून युअर्स म्हणते. पुराणा इंग्रजी मधला दाऊ आहे दे, दाय, ही, हिम, हिच. शी, हर, हर्स बनते. इट, इट्स. दे, देम, देअर. नंतर बॉय, बॉईज. पुन्हा आपण बॉईज घेऊ आणि अपॉस्ट्रोफी चिन्ह लावताना हा जो एक वचनी आहे याला असं लावायचा आहे, परंतु हा जो येस आहे याला पुन्हा डबल येस लावला जात नाही. तर फक्त ह्या सिम्बॉल जो आहे, चिन्ह आहे, त्याची जागा बदलते. याच्यात एखादं नाव घेऊन टाकू. कोणतं नाव घेऊ? वेद आहे, रोहित आहे, हरी आहे. जसं हरी आहे, हरीस नाम आहे. हरीने, हरीला आणि हरीच्या. अशा प्रकारचे हे अत्यंत उपयोगाचे जे सर्वनामे जो आहेत, हे सर्वनामे जे आहेत हे तुम्हाला सांगितलेले आहेत. प्रत्येक शब्द हे प्रथमा आहेत, हे द्वितीय आहेत आणि हे षष्टी आहे. असं हे लर्न पाहिजे. क्रियापद जसं गो, वेंट, गॉन, कम, केम, कम, बी, वॉज, बिन. बी मध्ये लक्षात घ्यायचे आहे की हा जो बी आहे याच्यामध्ये इज, आर, एम असतात. इज, आर, एम जे आपण टू बीच्या रूपामध्ये पाहतो, इज, आर, एम. त्याच्यानंतर हे वर्तमानकाळी, त्याच्यानंतर बीच, वॉज, वेअर, पास्ट टेन्स आणि इथं बिन. आणि मग चौथाही बनवायचं पडलं तर मग याला बीइंग, ING फॉर्म मध्ये लिहायचं. तर बीच्या रूपामध्ये शॅल बी, विल बी भविष्यकाळासाठी घ्यायचे असतात. जर ह्याच बीला जर भविष्यकाळामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तर मग
ह्या बीला शॅल बी विल बी घ्यायचं आहे. त्यानंतर हॅवला तसंच करायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण इथं बीचा रूप पाहलो त्याच पद्धतीनं जो हॅव आहे तर हा हॅव आणि हॅज हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. आय हॅव, वी हॅव अनेक वचनांसोबत हॅव, तर हॅज हा एक वचनांसोबत. हॅड, हॅड, हॅविंग अशा पद्धतीनं त्याला क्रियापद म्हणून वापरता येते आणि सहाय्यकारी क्रियापद म्हणून पण टेन्समध्ये वापरले जाते. तर आपल्याला टेन्समध्ये वापरण्यासाठी आपल्याला हॅजचा वापर पूर्ण काळामध्ये वापर करावा लागतो. याचा हॅड पास्ट टेन्समध्ये, हॅड पुन्हा आपल्याला जो तिसरा रूप आहे आणि चौथा हॅविंग, तर हे टू हॅवचे जे फॉर्म आहेत हे आपल्याला क्लिअर समजलं पाहिजे. जसे बीचे रूप आहेत तेही आपल्याला समजलं पाहिजे. तर ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा जर टेन्स शिकत असताना तुम्ही लक्ष केंद्रित केल्या तर निश्चितच तुम्हाला या गोष्टी समजल्या तर तुम्हाला टेन्स शिकायला सोपं होईल. तुम्ही कधी टेन्स विसरू शकणार नाही. अदरवाईज या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केल्या, नाऊन, सर्वनाम जे आहेत म्हणजे प्रोनाउन्स आहेत, वर्ब्स आहेत, बीचे रूप आहेत, हॅवचे रूप आहेत, या गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष केल्या, याच्या बीचे आणि हॅवचे पर्सनली वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळामध्ये मुख्य क्रियापद म्हणून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो. आणि हेच दोन शब्द टेन्समध्ये म्हणजे हे बी चालू काळामध्ये येणार आणि हा पूर्ण काळामध्ये येणार. आणि त्याच्यानंतर मग हे दोन्ही एकत्र करून चौथा जो टेन्स सुरू होते, जसं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स असे जे चौथ्या प्रकारामध्ये आपण टेन्स पाहणार आहोत, त्याच्यामध्ये हे एकत्र करून आपल्याला त्या गोष्टी शिकायच्या असतात. तर ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवून आता आपण समोरचे एक एक टेन्सकडे आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ह्या 5 गोष्टी ज्याला संपल्या आता आपण एक एक टेन्सकडे लक्ष देणार आहोत. तर प्रत्येक टेन्स 10 मिनिटाच्या आतमध्ये मी समजून देणार आहे आणि 12 टेन्सच्या 12 व्हिडिओज जर तुम्ही पाहिल्या तर 12 टेन्स शिकायला तुम्हाला सोपं होईल. ठीक.